स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण स्टार्ट करणार आहे आपलं एक्सरसाइज 22.2. फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा, कारण सगळे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं तर तुम्ही व्यवस्थित सगळे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. तर स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज 22.2. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ द क्यूब इज डबल्ड, हाऊ मच % विल इट्स टोटल सरफेस एरिया इन्क्रीज. आता एक क्यूब आहे, क्यूबचं क्वेश्चनला समजून घ्या. क्यूब आहे आपल्याकडे एक, दिस इज अ क्यूब. क्यूबचं लेंथ, सपोज फर्स्ट टाईम क्यूबचं लेंथ काय असणार आहे? 6L². त्याच्यानंतर 6 × 2L². डबल केल्यावर जेव्हा आपण लेंथ डबल करतो तेव्हा सरफेस एरिया किती % वाढतं, हे क्वेश्चन आहे. सिम्पल आहे क्वेश्चन. क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या. क्यूबचं काय असतं? टोटल सरफेस एरिया किती काय असते? 6L². एल इज अ लेंथ. तर हे लेंथ आपण जर डबल केलो तर किती % इन्क्रीज होणार आहे? तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? फर्स्ट कन्सिडर करूया लेंथ ऑफ क्यूब x, बरोबर. x कन्सिडर केलो. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू 6L म्हणजे साईड म्हणजे आता आपण x घेतलं तर काय होणार आहे? 6x². फक्त कॅल्क्युलेशनसाठी x घेतले. आता नेक्स्ट, इफ डबल्ड. क्वेश्चन काय आहे? इफ लेंथ ऑफ द क्यूब इज डबल्ड. इफ लेंथ इज डबल्ड, then total surface area, that is TSA of cube equal to 6 × 2x (². का? कारण आपण त्याला डबल केलो. तर 6 × 2x² काय होणार आहे? 4x². दॅट इज 24x². कितीने इन्क्रीज झालं बघा? 24 आणि 6 मध्ये कितीने इन्क्रीज झालं? 24x² - 6x², 18x². 18x² झालं. आता काय विचारलं आहे? पर्सेंटेज विचारलं आहे, म्हणजे टोटल किती % ते वाढलेलं आहे. तर आपल्याला काय, हाऊ मच %? हाऊ मच % विल इन्क्रीज. तर आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज काढायला आपण काय करतो? जे आपल्याला व्हॅल्यू 18x², काय मिळालं? किती आहे सरफेस एरिया ऑफ क्यूब? 6x². त्याच्यानंतर जे टोटल वाढलेलं आहे, बरोबर, 18x². जर आपल्याला काय मिळालं? इन्क्रीजिंग अमाऊंट काय आहे? 18x². मग टोटल किती? मेन क्यूबचं सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया 6x². पर्सेंटेज काढायला आपण काय करतो? मल्टिप्लाय बाय 100. कधीही पर्सेंटेज काढताना आपण मल्टिप्लाय बाय 100 करतो. हे बेसिक रूल आहे. x² कट, 6 3 जा 3 × 100, 300 टाइम्स. दॅट इज 300% ते इन्क्रीज होणार आहे. म्हणजे इफ लेंथ ऑफ द क्यूब आपण जर डबल केलो तर ते 300% वाढणार आहे. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन 2 काय आहे ते राईट आन्सर आहे. मीनिंग समजून घेतलं तर आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ 2 स्पेअर इज 27:64. इफ द सम ऑफ their radii are 28 cm, what is the radius of each of them respectively? तिथं काय दिलेलं आहे? सेपरेटली रेडियस दिलेलं नाही आहे. दोन जे व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आहे त्याचे रेशो दिलेलं आहे आणि त्याचे सम जर रेडियसचे सम जर 28 cm असेल तर
प्रत्येकाचं रेडियस किती असणार आहे हे क्वेश्चन आहे. तर ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. तर स्टार्ट करूया आपण सॉल्व करायला. फर्स्ट काय गिवन आहे, रेडियस, सम ऑफ द रेडियस. म्हणजे सपोज एक R1 आहे तर एक R2 आहे, R1 + R2 = 28. तर इफ आपण वन स्क्वेअरचं रेडियस x, then second square of radius काय असणार आहे, 28 - x. कारण दोघांचं ॲडिशन म्हणजे एक त्याचा डिफरन्स असणार आहे. तर हे तर रेडियस जे गिवन आहे आणि दोघांचं रेशो दिलेला आहे किती, 27:64. तर आता व्हॉल्यूम काय असणार आहे बघा क्वेश्चन पुढं. व्हॉल्यूम ऑफ सरफेस एरिया काय बघायचं आपल्याला, रेशो कशाचे दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, वन स्पेअर टू सेकंड स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट स्पेअर, सपोज ह्या स्पेअरचं व्हॉल्यूम काय असणार आहे, 4/3 πr क्यूब, 4/3 πr2 क्यूब. R1 R2 कारण वेगळे दोन्ही स्पेअर वेगळे आहेत आणि रेशो आहे 27:64. तर हे गिवन आहे. आता आपण ह्याच्यात व्हॅल्यू पुट करूया. 4/3 कट, पाय कट. R1 किती आहे आपलं x क्यूब, R2 किती आहे 28 - x क्यूब, 27/64. आता हे क्यूब आहे, ह्या साईडला आल्यावर त्याचं क्यूब रूट होणार आहे x/28 - x = क्यूब रूट ऑफ 27/64. तर बघा काय येते आन्सर, x/28 - x = क्यूब रूट ऑफ 27/3/4. आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे, बाकी व्यवस्थित सगळं आन्सर आलेलं आहे. आता बघा क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे इथं, 4x = 3 (28 - x). राईट, फक्त मी काय केले, क्रॉस मल्टिप्लाय केले. therefore 4x - 3x = 84. Therefore x = 84. तर गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, 4x, हे जे इकडं येते तर 7x = 84. तर ऑलरेडी जे गिवन आहे त्याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू काढणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, x = 84/7 = 7 × 7 = 2 x = 12. म्हणजे हे फर्स्ट रेडियस. आपल्याला क्वेश्चन काय आहे, दोन्हीचे रेडियस, जे दोन व्हॉल्यूम आहेत त्याचे रेडियस काढायचं आहे. तर फर्स्ट रेडियस जे मिळालं आपल्याला, काय मिळालं, 12. फर्स्ट रेडियस R1 = काय मिळालं, 12. आता आपल्याला काढायचं आहे R2 म्हणजे 28 - 6. Therefore R2 = 28 - x. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 12. 28 - 12, आन्सर काय येणार आहे, 16. म्हणजे फर्स्ट R1 काय होतं, 12. R1 काय आहे 12 आणि R2 काय आहे 16. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. फक्त ह्या जे लेसनमध्ये एकदा तुम्हाला हे फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात राहिले तर फक्त तुमचं कॅल्क्युलेशन पार्ट राहतं. कॅल्क्युलेशन स्पीड तर तुम्ही प्रॅक्टिसनी स्पीड त्यांचं वाढवू शकता आणि हे तुम्हाला फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन.
ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. द रेडियस ऑफ द रोड रोलर इज 84 सेंटीमीटर अँड इट्स लेंथ इज 1.4 मीटर. हाऊ मच एरिया द ग्राउंड विल इट प्रेस इन 500 रिव्हॉल्युशन. रोड रोलर कसा असतं आहे, सिलेंड्रिकल शेप, बरोबर. सिलेंड्रिकल शेप रोड रोलर कसं असणार आहे आपलं. टोटल सरफेस एरिया ऑफ जे रोड रोलर तुम्ही जेव्हा पण तुमच्यासमोर एक क्वेश्चन येते, तुम्ही ते जर इमॅजिन केलं तर तुम्हाला ते शेप लक्षात येईल. तर ते सिलेंड्रिकल शेप असते. पुढं क्वेश्चन काय आहे, त्याचं रेडियस दिलेलं आहे आणि लेंथ म्हणजे आपण त्याचा हाईट कन्सिडर करतो. हाऊ मच एरिया द ग्राउंड विल प्रेस, म्हणजे रिव्हॉल्युशन म्हणजे ते किती टाइम्स, 500 टाइम्स जेव्हा फिरतं आहे त्याचं मग किती मीटर, 500 रिव्हॉल्युशनमध्ये किती मीटर कवर करते हे आपल्याला काढायचं आहे. तर रोड रोलर ती जे कवर करते तेव्हा, आता सपोज हे सिलेंड्रिकल शेप आहे, आपण जेव्हा हे हाईट आहे ह्याचं, जेव्हा हे पूर्ण रोल होतं आहे तेव्हा फक्त हा पार्ट आपण कन्सिडर करतो, म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया, बरोबर. इथं टोटल सरफेस एरिया काउंट नाही होत, हे काउंट होत नाही, म्हणून इथं आपण कर्व्ड सरफेस एरिया घेतो. म्हणजे एक रिव्हॉल्युशन म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया आला कारण एक रिव्हॉल्युशन. त्यांनी असं 500 रिव्हॉल्युशनमध्ये किती मीटर कवर करतं आहे रोड रोलर हे विचारलं. तर आधी आपण एक जे रिव्हॉल्युशन होतं आहे त्याचं व्हॅल्यू काढूया. तर 1 रिव्हॉल्युशन इक्वल टू वॉट, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, म्हणजे ते रोड रोलर. काय आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, काय आहे 2πr/h. तर ऑलरेडी आता इथं बघा h लक्ष द्या तुम्ही, हे सेंटीमीटरमध्ये हे मीटरमध्ये आहे. तर आधी ह्याला आपण युनिट कन्वर्ट करावं लागेल. तर हे काय होणार आहे 1.4 × 100. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सो 140 सेंटीमीटर. मी आधी कन्वर्ट केले, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, मायनर मिस्टेक इथं होऊ शकते. तर आता व्हॅल्यू पुट करूया. 2 × 22/7 × r किती आहे 84, h किती आहे 140, 7 1 जा 7 2 जा. तर आता कॅल्क्युलेशन पार्ट, 140 44 12 × 40 = 168 0 44 7 3 9 2 0. एका रिव्हॉल्युशनचं व्हॅल्यू किती आलं 73920. आता असे 500 रिव्हॉल्युशन झाल्यावर किती रोड कवर करणार आहे. 500 रिव्हॉल्युशन म्हणजे ह्याला मल्टिप्लाय बाय 5 करूया. तर बघा किती येणार, 5 0 0 5 2 10 5 9 45 5 4 5 46 3 6. तर हे कशात आलं सेंटीमीटर स्क्वेअर. आपण काय काढलो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ 500 रिव्हॉल्युशन. आता हे सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, आता इथं तुम्ही ऑप्शन जर बघितला मीटर स्क्वेअरमध्ये आहे, तर ह्याला अगेन काय करणार आपण कन्वर्ट करणार, कशात कन्वर्ट करणार आहे आपण, ह्याचं सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करणार आहे. तर मीटरमध्ये कन्वर्ट करायला आपण काय करावं लागेल आपल्याला, डिवायडेड बाय 100. तर हे झालं आन्सर, रिक्वायर्ड आन्सर. सेंटीमीटरचं फक्त काय केलं आपण कन्वर्ट केलं. तर हे बघून घ्या ऑप्शन कुठलं करेक्ट येणार आहे. तर आपलं ऑप्शन 2 काय आहे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चनचं मीनिंग अगेन तेच, मीनिंग समजून घ्या, सॉल्व करा. बघून घ्या, आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 4th क्वेश्चन काय आहे. अ मेटॅलिक स्पेअर ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर इज मेल्टेड अँड when cast into small spherical balls of diameter 0.6 centimeter, find the number of balls obtained. Assume that there is no vestige of metal during the process. आता एक स्पेरिकल शेपचं मेटल आहे, स्पेरिकल शेप ते मेटल आहे, त्याला मेल्ट केल्यावर त्याच्यापासून छोटे छोटे बॉल्स
0.6 डायमीटरचे बॉल्स किती आपल्याला त्याच्यात क्रिएट करता येणार आहे. त्याला मेल्ट करायचं म्हणजे त्याचं काय काढावं लागेल आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. फर्स्ट व्हॉल्यूम ऑफ स्पेअर करायचं आणि त्याच्यानंतर त्याचे जे बॉल्स बनवतो त्याचं एक आपल्याला व्हॉल्यूम काढावं लागेल जे 0.6 मीटर डायमीटर. 0.6 मीटर डायमीटर म्हणजे 0.3 रेडियस. त्याचे बॉल्स त्याला आपण डिवाईड करणार म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार. तर आधी बघा, लेट द टोटल नंबर ऑफ बॉल्स कन्सिडर करूया एक्स. म्हणजे जे होणार आहे ते बनवणार आहे ते आपण आधी आपण काय काढूया, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर जे रेडी आहे त्याला मेल्ट करायचं त्याचं व्हॉल्यूम आधी काढून घेऊया. म्हणजे त्याचं रेडियस किती आहे ऑलरेडी गिवन 0.3 सेंटीमीटर. आधी युनिट लक्ष देऊया आपण, दोन्ही सेंटीमीटरमध्येच आहे. तर किती येणार आहे, 4/3 पाय 0.3 3 सेंटीमीटर, 3चं क्यूब. तर बघा 4/3 पाय 3 म्हणजे 3 टाइम्स 1313 विल गेट कट. 3 3 9, 9 4 36 पाय. मी पाय असंच का ठेवले, का, कारण पायाची व्हॅल्यू पुट ठेवून आन्सर कशाला काढत नाही आहे, कारण पुढं जाऊन जेव्हा आपल्याला नंबर ऑफ बॉल्स जे काढायचं आहे त्याला आपण डिवाइडच करतो. आपण टोटल जे सॉलिड स्पेअरचं जे आपण स्पेअरचं जे व्हॉल्यूम काढलो त्याला आणि दुसरं जे स्पेअर काढणार आहे छोटे बॉल्सचे ते दोन्ही आपण एकमेकांमध्ये डिवाइड करणार आहे. तर दोन्हीचे पायचे व्हॅल्यू कट होतील. तर इथं कॅल्क्युलेशन स्पीड इझी करण्यासाठी मी पाय ॲज इट इज ठेवले. आता आपण पुढचं व्हॉल्यूम कशाचं काढणार आहे, जे छोटे बॉल्स क्रिएट करणार आहे त्याचं. व्हॉल्यूम ऑफ स्मॉल बॉल, जे स्मॉल बॉल क्रिएट करणार आहे त्याचंही काय येणार आहे, 4/3 पाय आर क्यूब. बट इथं आर काय असणार आहे, डायमीटर 0.6 आहे तर रेडियस इक्वल टू 0.6/2 दॅट इज 0.3. बरोबर. आता इथं आपण रेडियसच्या जागी काय पुट करणार आहे, 0.3. पाय ॲज इट इज 0.3चं क्यूब. आता इथं बघा 4/3 पाय 3/10 इंटू 3/10 इंटू 3/10. का 3/10, कारण 0.3 इज नथिंग बट 3/10 डेसिमलमध्ये. 3 कट. इथं पण काय येणार आहे बघा, आन्सर याचं काय येणार आहे, 36च येणार आहे. 36 पाय अपॉन 1000. 10 3 10चं क्यूब 1000. तर हे आपल्याला दोन्हीचे व्हॉल्यूम मिळाले. आपल्याला आता काय काढायचं आहे, नंबर ऑफ बॉल्स किती आहेत. तर ह्याच्यात आपण हे काय करणार, डिवाइड करणार. त्याच्याने आपल्याला नंबर ऑफ बॉल्स जे आहे ते मिळणार आहेत. तर आपण ह्या साईडला घेऊया. मी थोडंसं फक्त रब करते आहे. आता आपल्याला एक्स काढायचं आहे. एक्स म्हणजे नंबर ऑफ बॉल्स किती आहेत. तर त्यासाठी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्पेअर डिवायडेड बाय जे व्हॉल्यूम ऑफ, म्हणजे हे 1 नंबर ऑफ बॉल, किती नंबर ऑफ बॉल काढायचा आहे, तर व्हॉल्यूम ऑफ जे एक्स बॉल आहेत. आता बघा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्पेअर किती आहे, 36 पाय अपॉन 36 पाय अपॉन 1000. कॅल्क्युलेशन 36 पाय इंटू 1000 अपॉन 36 पाय कट. किती स्मॉल बॉल्स क्रिएट झाले, 1000 बॉल्स. तर आन्सर कुठलं करेक्ट येणार आहे, आपलं ऑप्शन 4 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर इथं बघा परत तुम्ही 22/7 केला असता कॅल्क्युलेशन
चं वाढत गेलं असतं. म्हणून इथं थोडंसं तुम्ही आधी क्वेश्चन समजून घेतला तर ह्या टाईपचे जे ट्रिक आहेत छोटे छोटे तुम्हीही यूज करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. द लोअर पार्ट ऑफ द सर्कस टेंट इज सिलेंड्रिकल पार्ट and the upper part is conical. The radius of the base is of tent is 28 meter and the height of the cylindrical part is 15 meter and the slant height of conical part is 53 meter. Find the canvas required for the tent. आता एक टेंट आहे ते वर जे खालचं पार्ट आहे ते सिलेंड्रिकल आहे आणि वरचं जे पार्ट असतं ते कोनिकल आहे आणि त्याचा रेडियस, हाईट आणि स्लँटिंग हाईट. स्लँट हाईट म्हणजे यल आणि रेडियस 28 आणि हाईट 15 मीटर गिवन दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, त्याचे पूर्ण कॅनव्हास लागणार आहे ते टेंटसाठी ते किती रिक्वायर्ड आहे. तर टोटल कॅनव्हास जे लागणार आहे, खालचं पार्ट सिलेंड्रिकल आहे बरोबर. मग सिलेंड्रिकलचं कर्व्ड सरफेस एरिया घ्यायचा आपण, कारण खालचं पार्ट सिलेंड्रिकल आहे. कारण हे असणार आहे असं सिलेंड्रिकल, त्याच्यानंतर हे असणार आहे कोन. तर हे सिलेंड्रिकल पार्टचं कर्व्ड सरफेस एरिया, नंतर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द कोन काढावं लागणार आहे. हे दोघांना जर ॲड केलं तर आपल्याला मिळणार आहे टोटल कॅनव्हास किती टेंटला लागणार आहे. तर ऑलरेडी हे सगळं गिवन दिलेलं आहे आपलं. त्याच्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय आहे 2 πr/h. त्याच्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे πr/l. हे दोघांना आपण ॲड केलो, दोघांमध्ये कॉमन आहे πr, मी बाहेर काढले, देन 2h + l. आता आपल्याला ह्याच्यात व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन काढायचं. तर ऑलरेडी गिवन आहे व्हॅल्यूज. पाय इज 22/7, आर किती आहे 28 इन ब्रॅकेट 2 इन ब्रॅकेट h किती आहे 15, स्लँट हाईट किती आहे 53, 7 1 जा 7 4 जा 22 4 जा 88 इन ब्रॅकेट 30 + 53, 88 इंटू किती येणार आहे 83, 88 इंटू 83 येणार आहे 703, 8 3 जा 24, 34 सेंटीमीटर, मीटर स्क्वेअर. तर अगेन इथं कॅल्क्युलेशन पार्टच आहे, इम्पॉर्टंट आहे. एकदा मिनिंग समजून घेतला, हे पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तर हे कॅल्क्युलेशन स्पीड, तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढवा. हे एकदा तुम्हाला फॉर्म्युला लर्न असतील तर तुम्ही इझिली हे सॉल्व्ह करू शकता. तर ऑप्शन बघा 7034, ऑप्शन 2 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया 6th वन क्वेश्चन काय आहे. द लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ क्युबार्टिकल शेप गो डाऊन 15 मीटर, 9 मीटर अँड 6 मीटर रिस्पेक्टिवली. हाऊ मेनी क्यूब्स ऑफ साईड 3 मीटर ईच प्लेस्ड वन ऑन अदर कॅन बी केप्ट इन अ गोडाऊन. तर एक गोडाऊन आहे सॉरी, ते शेप आहे क्युबार्टिकल शेप. तर ते गोडाऊनचं आधी शेप कुठला आहे क्युबॉइड आहे. त्याच्यानंतर त्याचं जे मध्ये क्यूबचे किती 3 मीटरचं जे क्यूब होणार आहे प्लेस, ते किती आपण प्लेस करू शकतो. ते क्यूब प्लेसचे जे काही क्वांटिटी असू दे ते किती नंबर्स आपण त्यात ठेवू शकतो, हे असं क्वेश्चन आहे. म्हणजे व्हॉल्यूम, आपल्याला व्हॉल्यूम का काढायचं आहे, कारण आपल्याला आतला भाग बघायचा आहे किती आहे. तर नंबर ऑफ क्यूब्स त्यात किती बसते, तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड आधी काढावं लागेल बरोबर. आणि त्याच्यात आपण 3 मीटरचं जे क्यूब आहे ते किती बसते ते डिवाईड करावं लागेल, मग आपल्याला आन्सर मिळत आहे. तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय आहे LBH आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब आहे L क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब L, व्हॉल्यूम ऑफ क्यूब गिवन काय आहे L = 3 मीटर, कारण हे क्यूबचं आहे आणि हे आहे क्यूबॉइडचं. तर आपल्याला व्हॅल्यू पुट करून आता आन्सर काढायचं आहे. LBH ऑलरेडी गिवन आहे, किती आहे 15 × 9 × 6. आता सगळ्याच गोष्टी मीटरमध्ये आहेत, त्यामुळं आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही आहे. 3 क्यूब इज नथिंग बट 3 × 3 × 3. मी का 3 टाइम्स केले, कारण कॅल्क्युलेशन इझी व्हायला पाहिजे. 3 1 जा 3 2 जा 3 1 जा 3 3 जा 3 1 जा 3 5 जा.
5 इंटू 3 इंटू 2, 5 3 जा 15, 15 2 जा 30. तर त्या जे क्युबॉइडिकल शेपचं जे गोडाऊन आहे त्यात 30 क्यूब्सचं, म्हणजे एक क्यूब जे 3 मीटरचं आहे तसे 30 क्यूब्स त्यात बसणार आहेत. म्हणजे ते काहीही असू शकते, ते त्यांनी मेन्शन केलं नाही आहे. तर आन्सर आहे ऑप्शन 4. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 7th क्वेश्चन काय आहे. अ वॉटर टँक विथ लेंथ 8 मीटर, ब्रेथ 6 मीटर अँड हाईट 5 मीटर कंटेन्स वॉटर अप टू हाईट 3.5 मीटर. हाऊ मच मोर वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल द टँक कम्प्लिटली. तर एक वॉटर टँक आहे, त्याचं लेंथ, ब्रेथ आणि हाईट किती वॉटर टँक आहे ते दिलेलं आहे, म्हणजे ते क्युबॉइड शेपचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात वॉटर आहे, हाईट 3.5 मीटरपर्यंत, म्हणजे आधी हाईट आहे 5 मीटरपर्यंत. तर ह्याचं लेंथ ब्रेथ एवढं वॉटर टँक आहे, तर त्याच्यात 3.5 मीटर हाईटपर्यंतच पाणी आहे, फुल वॉटर टँक भरलेलं नाही आहे. तर लास्ट क्वेश्चन काय आहे, हाऊ मच मोर वॉटर, मग पूर्ण भरायला किती पाणी लागणार आहे. आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर टँक आपल्याला काढावं लागेल आधी, किती आहे त्याचं व्हॉल्यूम. तर LBH आपल्याला ऑलरेडी गिवन आहे, तर आपण आधी काढूया 8 इंटू 6 इंटू 5. सगळं मीटरमध्येच आहे. सो 8 6 जा 48, 48 5 जा किती येते, 5 8 जा 40, 5 4 जा 20, 24, 240. 240 मीटरचं काय आहे, वॉटर टँक आहे. त्याच्यानंतर त्यात पाणी किती आहे, ते 3.5 मीटरपर्यंत पाणी आहे. तर इथं हाईट चेंज होणार आहे, आपलं L सेम राहणार आहे, 8 इंटू 6 इंटू 3.5, 48 इंटू 3.5, 5 40, दॅट इज 168 मीटरपर्यंत पाणी आहे. तर अजून किती पाणी म्हणजे अजून किती पाणी लागणार आहे ते फिल करायला, पूर्ण वॉटर टँक भरायला. रिक्वायर्ड व्हॉल्यूम और वॉटर आपण लिहू शकतो, काय करणार, 240 मायनस 168 7 0, दॅट इज 72 मीटर क्यूब. किती लागणार आहे, टोटल 72 मीटर क्यूब आपल्याला वॉटर, म्हणजे अजून तेवढं व्हॉल्यूम, म्हणजे एवढं आपल्याला पाणी लागणार आहे. तर ऑप्शन कुठलं करेक्ट येणार आहे, 4. अगेन तेच क्वेश्चनचं मीनिंग इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या आणि सॉल्व करा. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 8th क्वेश्चन. द डायमेन्शन ऑफ मेटॅलिक क्यूबॉइड आर 44, 42 अँड 21 सेंटीमीटर. इट इज मेल्टेड अँड कास्ट इन टू अ स्पेअर. व्हॉट इज द रेडियस ऑफ द स्पेअर. आता एक सिम्पल क्वेश्चन आहे, म्हणजे सेम क्वेश्चन आहे जसं आपण आधीही सॉल्व केलो. क्युबॉइड शेपचं एक मेटॅलिक, क्युबॉइड शेपचं एक आहे मेटॅलिक एक स्पेअर, क्युबॉइडचं एक मेटल आहे, त्याला जेव्हा मेल्ट करतो त्याच्याने आपण बनवणार आहे स्पेअर. तर त्या स्पेअरचं रेडियस किती आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे दोघांचं व्हॉल्यूम तर सेमच असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पेअर असणार आहे, कारण ह्याला मेल्ट करून आपण हे बनवलं आहे. तर ते दोघांचं व्हॉल्यूम सेम असणार आहे, फक्त आपल्याला काय काढायचं आहे, स्पेअरचं रेडियस काढायचं आहे. आता गिवन काय दिलेलं आहे, ते मेटॅलिक क्युबॉइडचं LBH दिलेलं आहे. डायमेन्शन्स म्हणजे त्याचं LBH ऑलरेडी गिवन आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. तर पुढं आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, LBH गिवन आहे 44 इंटू 42 इंटू 21. आता आपल्याला रेडियस काढायचं आहे, तर 4/3 इंटू 22/7 इंटू R³ राईट. आता फक्त आपल्याला राहिलेलं आहे कॅल्क्युलेशन पार्ट. देअरफॉर R³ इक्वल टू 44 इंटू 42 इंटू 21 इंटू 3 इंटू 7, हे दोन्ही क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे आणि खाली येणार आहे 4 इंटू 22. तर आता आपण कॅल्क्युलेट करूया. 22 1 जा 23 2 जा, तर अगेन 2 1 जा 2 2 जा 2 1 जा 2 2 जा 2 1 जा. तर काय राहिलेलं आहे आपलं बघा, 21 इंटू 21 3 7 जा 21. का असं ठेवले मी,
कारण इथं आर क्यूब आहे. आर क्यूब इकडे गेल्यावर काय होणार आहे? क्यूब रूट. आर इक्वल टू क्यूब रूट ऑफ 21 इंटू 21 इंटू 21 दॅट इज 21. कॅल्क्युलेशन पार्ट पण इझी होतं, जेणेकरून आपण खूप फास्ट आन्सर काढू शकलो. अगेन फक्त क्वेश्चनचं मिनिंग अँड देन कॅल्क्युलेशन पार्ट. ओके, तर स्टुडंट्स बघून घ्या. ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. अ कोन अँड सिलेंडर हॅव इक्वल रेडियस अँड हाईट. इफ द व्हॉल्यूम ऑफ कोन इज 92.4 सेंटीमीटर क्यूब देन व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता एक कोन आहे, एक सिलेंडर आहे, तर दोघांचं रेडियस आणि हाईट सेम आहे आणि व्हॉल्यूम सेम येणार आहे का? नाही, कारण व्हॉल्यूमचं जर फॉर्म्युला बघितला, कोनचं व्हॉल्यूम काय आहे, जे फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ कोन आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे पाय आर स्क्वेअर एच. तर हे दोघांचं व्हॉल्यूमचं डिफरन्स आहे, म्हणून आन्सर तर सेम येणार नाही. बट रेडियस आणि हाईट दोघांचं सेम आहे, म्हणून आपल्याला दुसरं जे आहे सिलेंडरचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तर आपल्याला काढावं लागेल रेडियस आणि हाईटचं, ह्याचं रेडियस आणि हाईट काढावं लागेल, राईट. तर गिवन काय आहे आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ कोन गिवन आहे. किती आहे क्वेश्चनमध्ये? व्हॉल्यूम ऑफ कोन 92.4 1/3 पाय आर. पायची व्हॅल्यू घेऊया आपण 22/7 आर स्क्वेअर एच. आर स्क्वेअर एच आपण तसंच ठेवूया, कारण जे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढणार आहे त्याचंही आर स्क्वेअर एचच आहे. जे आर स्क्वेअर एचची व्हॅल्यू काढलो तर आपण तिथे यूज करू शकतो. तर बघा, आर स्क्वेअर एच इक्वल टू 92.4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7/22. क्रॉस मल्टिप्लाय 22 1 जा 22, 2 जा 88, सॉरी 22 4 जा 22 2 जा. तर आन्सर येणार आहे 4.2 इंटू 21 दॅट इज 88.2. काय आहे? व्हॉल्यूम दॅट इज सेंटीमीटर क्यूब. तर हे कशाचं आलं? 88.2 व्हॉल्यूम ऑफ, आपण कशाचं काढलं? व्हॉल्यूम ऑफ कोन. आता आपल्याला काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू 22/7. आर स्क्वेअर एच आपण ऑलरेडी काढलेला आहे 88.2. 7 1 जा 7 2 जा 14 7 6 जा 22 इंटू 12.6 दॅट इज आन्सर इज 277.2 सेंटीमीटर क्यूब. किती इझिली आपण आन्सर काढलो अगेन. तर हे क्वेश्चन मिनिंग समजून घ्या. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. तर हे क्वेश्चन बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे. द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज 38,016 सेंटीमीटर क्यूब अँड हाईट इज 21 सेंटीमीटर. व्हॉट इज द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ दॅट सिलेंडर. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर गिवन आहे, त्याच्यावरनं हाईट पण दिलेला आहे, त्याच्यावरनं आपल्याला काढायचं रेडियस. रेडियस जेव्हा काढतो त्याच्या बेसिसवर आपल्याला काढायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर ह्याच्यात क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आपल्याला देन व्हॉल्यूम पुट करायचं आहे. तर किती आहे? 38016 राईट. 38016 बाय 22/7 इंटू आर स्क्वेअर इंटू हाईट गिवन आहे 21. तर आपल्याला काढायचं आहे आर स्क्वेअर इंटू 7 अपॉन. आता राहत आहे फक्त अगेन कॅल्क्युलेशन्स पार्ट. ने डिवाइड करू शकतो आपण. 11 2 जा 11 3 जा 33, 5 रिमेनिंग, 11 4 जा 44, 6 रिमेनिंग, 11 5 जा 55, 61 मधून 6 देन 11 6 जा राईट. आता परत
21 1 जा 21, तर 2नी पण करू शकतो. 2 1 जा 2 7 जा 2 2 जा 2 8 जा. तर अगेन कॅल्क्युलेशन पार्टच ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे. 1728 इंटू 7/21. मी पार्ट करून 7 1 जा 7 3 जा. आता 3नी करू शकतो. 3 5 जा 2 रिमेनिंग 3 7 जा 3 6 जा 18. तर आन्सर आलेलं आहे आपलं 576. R इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 576 इज 24. राईट. हे तर ऑलरेडी तुम्हाला लर्न पाहिजेच स्क्वेअर, कारण इथं तुम्ही टाईम स्पेंड करू शकत नाही. तुम्ही स्क्वेअर रूटचं इझी ट्रिक ही यूज करू शकता, त्याच्याने तुम्ही हे स्क्वेअर रूट काढू शकता. तर रेडियस मिळालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आहे? 2πRh. 2 इंटू 22/7. रेडियस मिळालेला आहे 24. हाईट आहे आपलं 21. 7 1 जा 7 3 जा 44 इंटू 24 इंटू 3. 3 7 3 4 जा 12. 3 2 जा 6 72 इंटू 44. इट इज 2 4 जा 8. तर 3168 सेंटीमीटर स्क्वेअर काय आहे आपलं कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. हेही अगेन इझीच क्वेश्चन होतं, फक्त सगळ्यात कॅल्क्युलेशन पार्टच लेंदी आहे, म्हणून स्पीड तुमचं वाढवायला पाहिजे. त्यामुळं तुमचं अजून इझिली होणार आहे. तुमचे जे स्कॉलरशिप एक्झाम आहेत तुम्हाला इझी होणार आहेत. तर कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी आपल्याकडे वैदिक मॅथ्स आहे, तर त्याचं हेल्प घ्या. तुम्ही डेली एक हाफ एन आवर वैदिक मॅथ्सला दिला तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं वाढवू शकता. तर हे बघून घ्या. ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं? ऑप्शन 1 काय आहे आपलं राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे. हाऊ मच वॉटर विल बी कंटेन्ड इन सिलेंड्रिकल सिमेंट टँक इफ द डायमीटर ऑफ टँक इज 7 मीटर अँड हाईट इज 6 टाइम्स द रेडियस. तर एक वॉटर टँक आहे, सिलेंड्रिकल आहे, त्याचं शेप सिमेंट टँक आहे, त्याचं डायमीटर आणि हाईट दिलेलं आहे. किती वॉटर त्यात आपण घालू शकतो, किती लिटर्स ऑफ वॉटर. तर आपल्याला आधी व्हॉल्यूम काढावं लागेल. ऑब्वियसली सिलेंडरचं व्हॉल्यूम, ते जे सिलेंड्रिकल टँक आहे म्हणून त्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल. आणि गिवन आहे डायमीटर, तर त्याच्या बेसवर आपण रेडियस काढलो. 7/2 इज 3.5. आता हाईट काय आहे? 6 टाइम रेडियस आहे, म्हणून रेडियस आहे 3.5. 6 इंटू 3.5 इज वॉट 21 मीटर. तर आपल्याला मिळालं हाईट. तर आता आपण इथं काय काढूया? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर 22/7 इंटू 3.5 इंटू 3.5. हाईट काय आहे? 21. 7 1 जा 7 5 जा 22 इंटू 0.5 इंटू 3.5 इंटू 21. ओके. 5 2 जा 10, 5 2 जा 10 11.0. 1 1 and 10 मल्टिप्लाय बाय 3.5 इंटू 21. आता 11 सोबत आपण इझिली मल्टिप्लाय करू शकतो कुठलेही नंबर. सो 11 3 5 385 5 0 2 नंबर सोडून डेसिमल 21. 38.5 इंटू 21 दॅट्स इज 808 0 08.5 मीटर आहे. राईट, मीटरमध्ये आहे, सो मीटर क्यूब, कारण व्हॉल्यूम आहे. तर पण इथं मीटर क्यूबमध्ये आपण व्हॉल्यूम काढलो. आता किती वॉटर काय आहे क्वेश्चन? हाऊ मच वॉटर विल कंटेन. आता वॉटर किती त्यात होणार आहे म्हणजे लिटर्समध्ये आपल्याला काढायचे. आन्सर लिटर्समध्ये दिलेला आहे. तर काय करणार आपण ह्याला? मल्टिप्लाय बाय 1000, कारण लिटर्समध्ये काउंट करतो आपण. मीटरला 1000ला जर ह्याला आपण मल्टिप्लाय केलो तर आन्सर येणार आहे 8085
दॅट इज एक नंबर सोडून डेसिमल होत आहे, मल्टिप्लाय बाय 1000 करणार आहे आपण ह्याला, कारण लिटरमध्ये कन्वर्ट करतो आहे. म्हणून आन्सर आलेला आहे 808500 लिटर्स. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं? ऑप्शन 1 आहे राईट आन्सर. तर स्टुडंट्स, ह्याच्यासोबत आपलं कंप्लीट झालेलं आहे आपलं एक्सरसाइज 22.2. तर आपलं लेसनही कंप्लीट झालेलं आहे, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. हे लेसन फक्त पार्ट तुम्हाला लेंदी वाटतं आहे, बट समजून घेतला तर खूप इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. आमचं श्रद्धा इन्स्टिट्यूटचं एकच उद्देश आहे, तुम्हाला स्कॉलरशिप इझी करून द्यायचं आहे, तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. तुम्ही फॉलो करा, प्रॉपरली इंट्रोडक्शन पार्ट फॉलो करा, समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. आणि काही क्वेरीज असतील तर अगेन कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. याच्यासोबत वेदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघा, कारण कॅल्क्युलेशन स्पीड तुमचे वाढवायचं आहे. तर नक्की हे व्हिडिओ आवडला असेल आणि फर्स्ट टाईम बघत असेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळतील. आणि तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, कारण आपण लवकरात लवकर जेव्हा आपलं पोर्शन हे कंप्लीट होईल, आपण लवकरात लवकर डेली लाईव्ह सेशन सुरुवात करणार आहे. तर प्रॅक्टिस करत राहा, कीप प्रॅक्टिस. थँक्यू.